तो शेवटचा मेसेज, जर मी तो मेसेज डिलीट केला असता तर कदाचित आज मी जेलमध्ये नसतो. माझं नाव अर्जुन, वय 28 वर्ष. IT कंपनीमध्ये नाईट शिफ्ट करायचो. रात्री 2 वाजता ऑफिसमधून घरी परतत असताना माझा फोन वाजला. अननोन व्हॉट्सॲप नंबर. मेसेज होता, तू आत्ता जिथे आहेस तिथून सरळ चालत जा आणि मागे वळू नकोस. मी हसलो. कोणीतरी प्रँक करत असावं असं वाटलं. पण दुसरा मेसेज आला. तुझ्या उजव्या हातावरचा तो जखमेचा निशाण मला सगळं सांगतो. माझ्या अंगावर काटा आला, कारण ते निशाण फक्त माझ्या गर्लफ्रेंडला माहीत होतं. मी चालायला लागलो. रस्ता पूर्ण रिकामा. स्ट्रीट लाईट खाली एक कार उभी होती. तिसरा मेसेज, त्या कारजवळ थांब. मी घाबरलो, पण क्युरिओसिटी जिंकली. कारचा दरवाजा उघडा होता. आत कुणीच नव्हतं, पण बॅक सीटवर एक बॅग ठेवलेली होती. मेसेज आला, बॅग उघड. मी बॅग उघडली आणि माझ्या हातातून फोन पडला. आत होते रक्तानं माखलेले कपडे आणि एक नाईफ. तेवढ्यात मागून पोलीस सायरनचा आवाज आला. ब्लू लाईट्स. मी घाबरून मागे वळलो. पोलिसनं मला पकडलं. नाईफ, बॅग, सगळं माझ्याजवळ. पोलीस स्टेशनमध्ये माझी चौकशी सुरू झाली. इन्स्पेक्टर म्हणाला, या नाईफवर तुझे फिंगरप्रिंट्स आहेत. माझ्या डोळ्यासमोर अंधार आला. मी काहीच केलं नव्हतं, पण पुरावे सगळे माझ्या विरुद्ध होते. मला एकच माणूस आठवला, माझी गर्लफ्रेंड नेहा. ती गेल्या 2 आठवड्यांपासून माझ्याशी वेगळी वागत होती. पोलिसनं तिचा कॉल रेकॉर्ड तपासला. सत्य समोर आलं. नेहा एका क्रिमिनल गँगसाठी काम करत होती. खरा खून तिनेच केला होता. पण खुनाचा दोष माझ्यावर टाकण्यासाठी तिने हा सगळा खेळ रचला होता. अननोन नंबर, तो तिचाच होता. नेहा अटक झाली. मी निर्दोष ठरलो. पण आजही फोनवर मेसेज आला की माझा हात थरथरतो. कारण कधीकधी सगळ्यात मोठा गुन्हेगार तोच असतो ज्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो. तुमच्या मते अर्जुननं त्या मेसेजकडे दुर्लक्ष करायला हवं होतं का? कमेंट करा.